नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजचा आपला व्हिडिओ आहे की इंटरव्ह्यूमधला सगळ्यात जास्त कॉमनली विचारला जाणारा प्रश्न जे म्हणजे टेल मी अबाउट युअर सेल्फ किंवा इंट्रोड्यूस युअर सेल्फ किंवा टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. ह्या सगळ्याचा अर्थ एकच होतो की तुमच्याबद्दलची माहिती आम्हाला सांगा. आता हा क्वेश्चन कशासाठी विचारला जातो? ह्या क्वेश्चनचा आन्सर एक्सपिरियन्स लोकांनी कसं करायचं, फ्रेशर लोकांनी कसं करायचं, आणि याचा आन्सर जर का तुम्ही चुकीच्या पद्धतीने दिलं किंवा अशी काही इन्फॉर्मेशन सांगितली जी तुम्ही सांगायला नको होती तर तुमच्या हातात हा जॉब कसा जाऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्ही इंट्रोडक्शन चुकीचं नाही देणार आणि ज्यामुळे तुमचा जॉब हातातून निघून नाही जाणार. मी माझ्या आजपर्यंतच्या 6 वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये खूप सारे इंटरव्ह्यू अटेंड केले आणि खूप सारे इंटरव्ह्यू कंडक्ट पण केलेत. जेव्हा सुरुवातीला मी फ्रेशर होतो त्यावेळेस जेव्हा मी इंटरव्ह्यू अटेंड करायचो त्यावेळेस खूप भीती वाटायची. असं वाटायचं की बाबा इथनं कधी एकदा मी पळून जातोय, काय सांगावं आणि काय नाही सांगावं, हे माणूस मला काय बोलेल, मला बोलता तरी येईल का नाही, फार घाम फुटून जायचं. वाटायचं की काय सांगेल काय नाही काय माहिती. पण जे इंटरव्ह्यू घेणारे लोक असतात त्यांना माहिती असतं की तुम्ही फ्रेशर आहे, तुमचे मेंटल कंडिशन एवढी आता चांगली नाही आहे, तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात. तुमची फिजिकल बॉडी लँग्वेज बघून त्यांना कळून जातं की तुम्ही सध्या टेन्शनमध्ये, तुम्ही चांगले आन्सर नाही देऊ शकणार. तर बऱ्याचशा वेळा इंटरव्ह्यू घेणारे लोकसुद्धा तुम्हाला कम्फर्ट करतात. तर अशी जर का सुरुवात झाली तर खूप छान वाटतं. पण जर का एखादा इंटरव्ह्यूवर असतो खूप स्ट्रिक्ट असेल आणि त्याला टाईम टू टाईम सगळे आन्सर पाहिजेत, तर त्यासाठी आपण कसं प्रिपरेशन करायचं ते बघूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा क्वेश्चन विचारला का जातो? तर इंट्रोड्यूस युअर सेल्फ किंवा टेल मी अबाउट युअर सेल्फ ह्या प्रश्नामागचं इंटेन्शन हेच असतं की जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला फर्स्ट टाईम समोरासमोर भेटताय तर त्या व्यक्तीबद्दल थोडीशी माहिती मिळणं आधी गरजेचं असतं. दुसरी गोष्ट की कॉन्व्हर्सेशन सुरू कुठनं तरी करायसाठी हा क्वेश्चन विचारला जातो की बाबा आता अचानकच सुरू करायचं की बाबा ह्या क्वेश्चनबद्दल सांग किंवा ह्या टूलबद्दल सांग किंवा तुझ्या एक्सपिरियन्सबद्दल सांग. तर मग कुठनं तरी सुरुवात करण्यासाठी हा क्वेश्चन विचारला जातो. त्यासोबतच ह्या क्वेश्चनमधून इंटरव्ह्यूअर हे पण चेक करतात की तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, तुमची लँग्वेजवरती कमांड किती चांगली आहे. आता आपल्याला इंटरव्ह्यूअरचं इंटेन्शन काय ह्या क्वेश्चन मागचं हे कळालं. आता हे समजून घेऊया की ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर कसं करायचं. कारण की जे एक्सपिरियन्स लोक असतात त्यांच्यासाठी आन्सर वेगळं आहे आणि जे फ्रेशर्स असतात त्यांच्यासाठी आन्सर वेगळं आहे. तर पहिल्यांदा फ्रेशर्सचं आपण समजून घेऊया. तर फ्रेशर्स लोकांनी काय आन्सर करायचं, जेव्हा पण तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहे त्यासाठी आधी त्याचा जॉब डिस्क्रिप्शन जे आहे ते पूर्ण वाचून घ्यायचं, 2-3दा वाचायचं. त्यामध्ये सगळं दिलं असतं की बाबा या कॅन्डिडेटकडून आम्हाला काय अपेक्षा आहेत. मग त्यानुसार तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन तयार करून घ्यायचं. तर या इंट्रोडक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे एज्युकेशन, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे स्किल्स, आणि तिसरी गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे हिंट. आता हिंट काय मी नंतर सांगेन. तर पहिली गोष्ट आहे एज्युकेशन. आता एज्युकेशनमध्ये तुम्ही काय सांगणार की मी कॉलेज काय शिकलो आहे, माझं कोणतं ग्रॅज्युएशन झालं आहे, मी कुठल्या वर्षी पास झालो आहे, त्यासोबतच मला ग्रॅज्युएशनमध्ये किती मार्क होते, त्यानंतर मी कोणत्या प्रोजेक्टवरती काम केलं. तर या सगळ्या गोष्टी येणार एज्युकेशनमध्ये. त्यानंतर दुसरा पार्ट आहे की स्किल्स. आता स्किल्समध्ये अशा गोष्टी सांगायच्या ज्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेल्या आहेत. मग त्यांनी सांगितलेलं असतं की आम्हाला असा माणूस पाहिजे ज्याच्यामध्ये हे स्किल्स आहेत, त्याला हे सॉफ्टवेअर यायला पाहिजे, त्याला हे टूल यायला पाहिजे, त्यामध्ये हे इंटरपर्सनल स्किल्स असले पाहिजेत. तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचे स्किल्स सांगायचे. आणि इंट्रोडक्शनचा तिसरा पार्ट म्हणजे हिंट्स. आता हिंट म्हणजे काय की इंट्रोडक्शन देताना अशा काही गोष्टी सांगायच्या ज्याच्यावरून तुम्हाला पुढं क्वेश्चन विचारले जातील आणि त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला चांगल्या पद्धतीने देता येतील. असे काहीतरी हिंट्स देत राहायचे. म्हणजे आता तुम्ही एखादी गोष्ट सांगता ज्यामध्ये तुम्ही खूप चांगले आहेत, त्याच्याबद्दल थोडंफार सांगायचं जेणेकरून त्या इंटरव्ह्यूअरला एक क्युरियासिटी येईल की बाबा ह्याला ह्याच्याबद्दल आपण विचारूया बरं का. तर फ्रेशर्सने कसं इंट्रोडक्शन द्यायचं त्याचं एक्झाम्पल आता आपण बघूया. तर सुरुवात अशी करायची. गुड मॉर्निंग एव्हरीवन, माय नेम इज गणेश. आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इन 2018. ड्युरिंग माय कॉलेज आय हॅव वर्कड ऑन दिस प्रोजेक्ट अँड दिस स्किल्स आय हॅव लर्न फ्रॉम दॅट. Also, related to this job, I have done these many courses and I believe all these courses are related to the job and which will help me grow in this job. तर आता यावरून तुम्हाला कळलं असेल की आपण यामध्ये आपलं एज्युकेशन सांगितले, आपले स्किल्स सांगितले आणि ह्या स्किल्समध्येच असं एखादी हिंट द्यायची ज्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले पाहिजेत. तर हे झालं फ्रेशरसाठी. आता आपण बघूया की एक एक्सपिरियन्स एम्प्लॉई असेल आणि तो नवीन जॉब बघतोय, त्यानं कसं त्याचं इंट्रोडक्शन द्यायचं. तर एका एक्सपिरियन्स एम्प्लॉईसाठी फॉर्म्युला असा असणार आहे की त्याचा एक्सपिरियन्स, त्याचे स्किल्स प्लस हिंट असं. तर मग आता हे सुरुवात कसं असणार की हॅलो, गुड मॉर्निंग, आय एम गणेश शिंदे.
I have 5 years of experience as a technical writer. I have worked in this and this organization before coming here, and I have worked on these skills and I have worked on these projects. Also, I have managed team of 5 technical writers, and with the help of them I have delivered these many work orders, and which helped me grow my organization's profit by these many percentage. So आता यामध्ये आपण काय केलं की आपण आपलं स्किल्स सांगितले, आपला एक्सपिरियन्स सांगितला, आणि यामध्ये आपण नंबर सांगितले. नंबर खूप महत्त्वाचे असते जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स असता. ह्या नंबर्सवरूनच तुम्ही सांगता की माझ्यामुळं कंपनीला किती प्रॉफिट झालं. पण जेव्हा तुम्ही स्टुडंट असता तेव्हा ह्या गोष्टी सांगायची गरज नाही ऑब्वियसली, कारण की तुमच्याकडे तसे काही नंबर्स नसतात. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या स्किल्स, तुमचे कोर्सेस आणि तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स ह्याच्यावरून कव्हर करू शकता. आणि एक्सपिरियन्स लोकांच्या हिंटमध्ये ते हे सांगणार की ह्या स्किल्समध्ये मी काय काय केलं आणि मी टीम कशी मॅनेज केली, तर मग ह्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन यायला सुरू होतात. तर त्यासाठी अशा हिंट्स त्यामध्ये ॲड करायच्या. तर आता आपण बघूया की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही ह्या क्वेश्चनमध्ये आन्सर नाही करायला पाहिजेत. जर का ह्या गोष्टींबद्दल तुम्ही डिस्कशन केलं तर तुम्ही हा जॉब हातातून घालवू शकता. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही इंट्रोडक्शन देताय ते तुमचं कमीत कमी 90 सेकंद, जास्तीत जास्त 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटापर्यंतच असलं पाहिजे. जास्त लेंदी केलं तर इंटरव्ह्यूअरचा त्यातून इंटरेस्ट निघून जातो. त्यांना वाटतं की काय स्वतःबद्दल एवढं मोठं सांगत बसलाय. त्यांना फक्त एक बेसिक आयडिया पाहिजे असते तुमच्याबद्दल, तेवढीच आयडिया आहे त्यांची त्यांना, कारण की त्यावरून ते परत क्वेश्चन विचारून कॉन्व्हर्सेशन सुरू होऊ शकतं. दुसरी गोष्ट ज्यामुळे तुमचा जॉब हातातून जाऊ शकतो ती म्हणजे खोटं बोलणं. जर का तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये खोटं काही सांगितलं, तुमची बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिकली चेंज होते. कारण की तुम्ही जेव्हा खरं बोलत असता तुम्ही आय टू आय कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. पण जर का तुम्ही काहीतरी खोटं सांगताय तर तुम्ही इकडे तिकडं रँडम गोष्टींकडे बघता आणि तुम्ही काहीतरी वेगळं सांगायला ट्राय करता. कारण की परत असे क्वेश्चन येत राहतात की ज्यावरून तुम्ही पहिल्यांदा काहीतरी वेगळं सांगितलं असतं आणि शेवटी काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं. किंवा जेव्हा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होतं तेव्हा तुमचं खरं बाहेर पडतं सगळं, की बाबा ह्या माणसाने हे तर केलंच नव्हतं पण इंटरव्ह्यूमध्ये सांगत होता मी हे केलंय. तर खोटं सांगितल्यानंतर सुद्धा काहीतरी तुम्ही जॉब घालवू शकता. तिसरी गोष्ट एक्सपिरियन्स लोकांसाठी आहे, ती म्हणजे की मी हा जॉब का सोडतोय आणि तुमच्या कंपनीमध्ये मी का येतोय. भले तुमच्या ह्या करंट जॉबमध्ये काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला, पण तुम्ही ते ह्या इंटरव्ह्यूमध्ये नाही सांगू शकत की मला तिथलं कामच आवडत नाही, तिथं खूप काम असतं, खूप मॅक्रो मॅनेजमेंट असते, किंवा तिथलं माझ्या बॉसशी माझं पटत नाही. अशा गोष्टी जर का तुम्ही सांगितल्या तर तुमची इमेज अशी खूप खराब होते की बाबा हा जर का त्यांच्या कंपनीबद्दल येऊन आम्हाला इथे सांगतोय तर आमच्या कंपनीमध्ये जर का जॉईन झाला तर परत पुढे जाऊन असं सांगत राहा आमच्याबद्दल. तर अशा गोष्टी कधीच मेन्शन नाही करायच्या की मी का जॉब सोडतोय. जरी हे खरं असेल की तुम्हाला हे सगळं कंपनीमध्ये फेस करायला लागतं तरी पण ह्या गोष्टी कधी सांगायच्या नाही. चांगल्याच गोष्टी सांगायच्या की मी ग्रो करायचा विचार करतो माझ्या करिअरमध्ये, मला ह्या कंपनीमध्ये अजून जास्त ऑपॉर्च्युनिटीज दिसत आहेत त्यामुळे मला इथं यायचं आहे. तर चांगल्या गोष्टी नेहमी सांगत राहायचं. आणि फ्रेशर्ससाठी जेव्हा पण तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन देता त्यावेळेस त्यामध्ये तुमच्या हॉबी, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड किंवा तुमचे लाईक्स डिसलाईक्स ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत. आणि तुमचं हे इंट्रोडक्शन जे आहे तुम्ही 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ सांगत राहाल, मग हे बोरिंग होऊन जातं. तर ट्राय करायचं की हे 2 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचं. ह्या गोष्टी जर का तुमच्या चांगला झाला, इंटरव्ह्यू चांगला झाला तर ऑब्व्हियसली जे इंटरव्ह्यूवर असतात ते स्वतःहून विचारतात की बाबा हे सगळं तर ठीक आहे, पण तुला तुझ्या हॉबी काय आहेत, तुमच्या घरी कोण असतं किंवा तुम्ही राहायला कुठं असता. मग ह्या गोष्टी जर का तुम्हाला विचारला तर तुम्ही समजू शकता की तुमचा इंटरव्ह्यू मस्त गेला आहे. तर ह्या गोष्टी तेव्हा सांगण्यासाठी परफेक्ट असतात. पण जेव्हा सुरुवातीला तुम्हाला विचारतात की टेल मी अबाउट युअरसेल्फ, तेव्हा ह्या गोष्टी सांगण्यासाठी नाही आहेत. ह्या गोष्टी प्लीज लक्षात ठेवा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे पण तुमचे मित्र नवीन जॉबसाठी इंटरव्ह्यू देत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा जास्तीत जास्त लोकांना हेल्पफुल वाटेल आणि आपला चॅनल असाच ग्रो होत राहील. जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.